आता एखाद्या व्यक्तीला कवडीशास्त्रावरती प्रश्न बघायचा आहे, परंतु त्याची बरोबर आलेली व्यक्ती किंवा ज्याच्यासाठी आपण प्रश्न विचारणार आहोत अशा व्यक्तीला जर कवडीशास्त्रावर विश्वास नसेल तर त्याचं उत्तर सटीक येतं का? तर येतं, कारण ह्या शास्त्रावरती आपला विश्वास आहे. त्याने प्रश्न विचारलाय, त्या प्रश्नानुसार आपण ते उत्तर पाहणार आहोत. आणि जेव्हा आपण हे कवडीशास्त्र शिकता तर त्याच्यावर आपला स्वतःचा विश्वास आणि आपली सिद्धी असणं खूप गरजेची असते. आणि ती जर असेल तर समोरच्याचा विश्वास असो नसो, तुम्ही जे उत्तर देता हे ठाम असतं. हे कालांतराने त्याला आणि तुम्हाला दोघांनाही कळतं की त्यावेळी त्याला कदाचित ते पटलेलं नसेल तुमचं उत्तर, किंवा त्याला ते कळालेलं नसेल, परंतु ते उत्तर येतं ते सटीक येतं. याचा मला चांगला विश्वास आहे, चांगला अनुभव आहे. कारण खूप जे राजकारणातली लोक आहेत, आम्ही उभं राहू का ह्याच्यासाठी, इलेक्शनसाठी, त्या ज्यावेळी मला ज्यांची उत्तरं नाही आले, नकारात्मक आले, मी त्यांना सांगितलंय, तरी सुद्धा आपण हे उपाय करतो ते उपाय करून बघतो, अशावेळी त्यांना रिझल्ट आलेला नाही. ह्याच्यामध्ये एकदा जे उत्तर आहे ते परफेक्ट येतं. फक्त सांगताना तुम्ही विचार करून सांगावं लागतं, कारण कधीही जातक जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा त्याला नकारात्मक ऊर्जा द्यायची नाही, चांगलीच ऊर्जा द्यायची. जर चांगले त्याचे विचार असेल तर आपण त्याला पटवून चांगल्या रीतीनेच सांगायचं आहे. आणि शेवटी काय बघा, देवाची कृपा आहे, आपल्याला त्या देवानेच मार्गदर्शन केलेलं आहे की त्याचं उत्तर बरोबर येईल की चुकीचं आहे. पण तुम्ही तुमच्या प्रश्नावरती किंवा तुम्ही देत असलेल्या उत्तरावरती ठाम असाल तर त्याला विश्वास असो किंवा नसो ती गोष्ट गृहीत धरली जाते.